मित्र हो, ओतावेळपणे केलेली कोणतीही गोष्ट असो ती अंगलट आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा माणूस ओतावेळ होतो ना तेव्हा आपल्या हातून घडत असलेल्या चुका सुद्धा त्याला बरोबर वाटायला लागतात आणि मग तो त्यात फसत जातो, अधिक फसतो आणि मग तो एका चक्रव्यूहात अडकून बसतो. उद्धव ठाकरे शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या बाबतीत असंच काहीसं झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापासून गद्दारीचं हे कारस्थान शिजवलं, पण ताटात वाढवून घेण्याच्या वेळेला सगळं काही कच्चं राहिल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले. लोकसभेमध्ये त्यांनी आपला वेगळा गट निर्माण केला, या गटाला मान्यता सुद्धा मिळाली. अशा प्रकारची चर्चा गेले काही दिवस सुरू राहिली. पुरावा मात्र कुठलाही समोर आलेला नव्हता. या 6 खासदारांचा एकत्रित फोटो आलेला नाही किंवा लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र सुद्धा कोणाला पाहायला मिळालेलं नव्हतं. ओमराजे निंबाळकर यांनी तर म्हणे मतदारांना विचारून काल रात्री आपला निर्णय घेतला आहे, जाहीर केला आहे. नागेश आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांच्याशिवाय या 6 खासदारापैकी कुणीही शिवसेना सोडल्याबाबत काहीही वक्तव्य केलेली नव्हती. फक्त 2च खासदार बोलले आणि तिथंच ते फसले. 6 पैकी 2 खासदारांनी आपल्या भूमिका जाहीर केल्या, त्या सुद्धा स्वतंत्रपणे, वेगवेगळेपणे. पण यामुळेच तर ऑपरेशन टायगर मध्ये एक मोठा कायदेशीर ट्विस्ट आलेला आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांच्या अतिघाईमुळं या दोघांसह इतर 4 जणांची खासदारकी सुद्धा आता धोक्यात आलेली आहे. आज जरी या फुटाफुटीच्या घटनेला मूर्त स्वरूप दिलं गेलं असलं तरी कालपर्यंत जे घडलं ते वेगळं होतं आणि ते अत्यंत महत्वाचं देखील आहे. आता कायदेशीर पेच कसा निर्माण झाला आहे बघा. आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांनी स्वतंत्रपणे पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. त्यामुळं उद्धव ठाकरे शिवसेना या दोघांवरही स्वतंत्रपणे बडतर्फीच्या कारवाईची शिफारस करू शकतो. एखाद्या पक्षातून 2/3 खासदार फुटले तर आणि तरच त्यांची खासदारकी वाचू शकते. म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेकडे 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 खासदार एकाच वेळी बाहेर पडणं आणि त्यांनी आम्ही पक्ष सोडल्याचं एकत्रितपणे जाहीर करणं आवश्यक आहे. हे या सगळ्या प्रक्रिया एकाच वेळी एकत्रितपणे होणं आवश्यक असतं, पण तसं झालेलं नाही. 6 जणांनी एकत्रित पत्रकार परिषद ही घेतलेली नव्हती. उलट आष्टीकरांनी दुपारी आणि ओमराजे यांनी रात्री पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. 9 पैकी 2 खासदारांनी पक्ष सोडतो असं जाहीर केलं. याचाच अर्थ 6 खासदारांनी ही घोषणा काही केलेली नव्हती. म्हणजेच 2/3 खासदारांनी पक्ष सोडतोय असं जाहीर केलेलं नाही. त्यामुळं या दोन्ही खासदारावर स्वतंत्रपणे कारवाई करण्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. आज जरी या पुढच्या सगळ्या घडामोडी घडवल्या गेल्या असल्या तरी सुद्धा कालपर्यंत जे काही होतं ते वेगळं होतं. या 6ही खासदारांनी आपण स्वतंत्र गट तयार केल्याचं म्हटलेलं नव्हतं, तसं पत्रही त्यांनी दाखवलेलं नाही. लोकसभा अध्यक्षाकडून सुद्धा त्याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नव्हता. त्याचबरोबर इतर 4 खासदारांनी सुद्धा आपण पक्ष सोडल्याचं म्हटलेलं नव्हतं. याचाच अर्थ 2 खासदार अधिकृतपणे बाहेर पडले असा होतो. त्यामुळं या 2 खासदारावर कारवाई होऊ शकते असं सुद्धा जाणकारांचं म्हणणं आहे. घटनात्मक आणि संसदीय नियमाच्या दृष्टीनं या घडामोडीमध्ये हा अत्यंत महत्वाचा ट्विस्ट मानला जातो. तज्ज्ञांच्या मते एखाद्या पक्षाच्या संसदीय गटातील 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे वेगळा गट स्थापन केला तर त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळू शकतं. उद्धव ठाकरे शिवसेनेचे लोकसभेमध्ये एकूण 9 खासदार आहेत. त्यातल्या किमान 6 खासदारांनी एकाच वेळी वेगळा गट स्थापन केल्याचं अधिकृतपणे जाहीर करणं आवश्यक होतं. परंतु आष्टीकर, ओमराजे यांनी आपली स्वतंत्रपणे अशी वेगवेगळेपणे अशी भूमिका जाहीर केली.
इतर खासदारांनी अधिकृतरित्या पक्ष सोडल्याचं किंवा स्वतंत्र गट स्थापन केल्याचं सुद्धा जाहीर केलेलं नव्हतं. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्षांकडे देखील अशा कोणत्याही गटाच्या मान्यतेबाबत माहिती अशी समोर आलेली नव्हती. घटना आणि कायदा यांचा विचार केला तर 2 खासदारांच्या अतिघाईमुळं 6 खासदारांची ही खासदारकी धोक्यात आलेली आहे. नियमानुसार ते अपात्र ठरू शकतात, पण घटना, कायदे, नियम पाळले जाणार का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा सुद्धा हे सगळं असंच घडलं होतं. पण पुढे काय झालं? ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस. कायद्याची पर्वा कोण करणार हो? आता यावेळी सुद्धा तसंच घडणार की घटनेचा, नियमाचा, कायद्याचा आधार राखून या खासदारांना अपात्र ठरवलं जाणार. होईल का मित्रांनो असं? काय वाटतं काय तुम्हाला? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.